नमस्कार मंडळी, तर मी आज बनवणार आहे उन्हाळ्यासाठी मस्त असं थंडगार कैरीचं पन्ह। चला तर मग बघूयात हे कैरीचं पन्ह कसं बनवायचं आहे ते। मी प्रियांका तुमचं स्वागत करते मेजवानी विथ प्रियांका या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। चला तर मग सुरुवात करूयात। इथे मी घेतलेल्या आहेत कैऱ्या, तर मी इथे स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। छान अशा छोट्या कैऱ्या आहेत, तर त्या मी इथे स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। आणि आता ह्या कैऱ्या आपल्याला उकडून घ्यायच्या आहेत। तर त्यासाठी मी इथे कुकर घेणार आहे। कुकरमध्ये मी इथे खाली पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये डबा ठेवून त्यामध्ये या सर्व कैऱ्या ज्या आहेत त्या मी उकडून घेणार आहे। तुम्ही अशा प्रकारे उकडलं तरीही चालेल, किंवा डायरेक्ट पाण्यामध्ये कैऱ्या टाकल्यात आणि उकडून घेतल्यात तरीही चालतील। तर दोन्ही प्रकारे तुम्ही करू शकता। तर अशा प्रकारे मी डबा ठेवून इथे कैऱ्या उकडणार आहे। खाली पाणी टाकलेलं आहे। आता झाकण लावून आपण याच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घेऊयात, जेणेकरून आपली कैरी जी आहे ती छान उकडली जाईल। आणि तुम्ही बघू शकता मी इथे कैऱ्या काढून घेतलेल्या आहेत आणि छान अशा त्या कैऱ्या उकडलेल्या आहेत। कलर त्याचा बदललेला आहे, छान मऊ झालेल्या आहेत। आणि आता आपण याला थंड करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला याचे साल जे आहे ते काढून घ्यायचे आहे। तर अगदी सहजपणे हे कैरीचे साल जे आहे ते निघून जाते उकडलेल्या कैरीचे। तर अशा प्रकारे मी सर्व कैऱ्यांचे साल काढून घेणार आहे। साल काढल्यानंतर आपल्याला याचा गर जो आहे तो काढून घ्यायचा आहे। तर मी अगोदर सर्व साल काढून घेते आणि साल काढून झाल्यानंतर आपण बघूया। तर हे पहा, सालाला लागलेला देखील गर मी इथे पूर्णपणे काढून घेतलेला आहे। अजिबात आपल्याला गर इथे वाया घालवायचा नाही आहे। तर अशा प्रकारे मी सर्व सालं काढून घेतलेली आहेत आणि अशा चमच्याच्या सहाय्याने आता आपण याचा गर जो आहे तो काढून घेऊयात। आणि अगदी सहज सोप्या पद्धतीने हे कैरीचं पन्ह इथे तयार होतं। आणि कैरी व्यवस्थित उकडली गेली की त्याचा गरही अगदी सहजपणे निघतो आणि अतिशय अप्रतिम असं हे कैरीचं पन्ह लागतं। तर तुम्ही बघू शकता मी इथे सर्व कैऱ्यांचा जो गर आहे तो इथे काढून घेतलेला आहे। आणि असा हा आपल्याला इथे गर, मस्त असा गर इथे कैरीचा मिळालेला आहे। आणि हा गर जो आहे तो एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आणि मी याला वाटीने मोजून घेणार आहे आणि त्यानुसारच आपल्याला यामध्ये गूळ टाकायचा आहे। तर वाटीच्या प्रमाणाने या वाटीच्या प्रमाणाने 1 वाटी इतका गर भरलेला आहे, तर तेवढंच मी त्यामध्ये गूळ टाकलेला आहे। तर समप्रमाणामध्ये मी इथे गूळ टाकलेला आहे। त्याचबरोबर काळं मीठ अर्धा चमचा आणि पाव चमचा वेलची पूड अशी मी इथे टाकलेली आहे। आता हे सर्व मिक्स करून घेऊया। तर गुळाचं प्रमाण जे आहे तर तुम्ही थोडंसं कमी किंवा जास्त तुमच्या कैरीच्या चवीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता। तर मी इथे समप्रमाण वापरलेलं आहे। तर आता हे सर्व मिक्स करून घेऊयात। गूळ जो आहे तो छान वितळवून घ्यायचा आहे आपल्याला यामध्ये। आणि आता हे सर्व मिक्स झाल्यानंतर आपल्याला आता याला गाळून घ्यायचं आहे। तर मी इथे गूळ जो आहे तो सर्व मिक्स करून घेतलेला आहे आणि आता एका बाउलमध्ये मी याला गाळून घेते। अशा प्रकारे गाळणी मी यावरती ठेवलेली आहे आणि यामधून आपण याला गाळून घेऊयात, जेणेकरून त्यामध्ये राहिलेले जे काही गुळाचे खडे किंवा इतर काही जे असेल ते सर्व गाळून निघेल आणि आपल्याला मस्त असं कैरीचं पन्ह खाली मिळेल। तर मी इथे हे सर्व अशा प्रकारे गाळून घेते, जेणेकरून छान अशी स्मूथ अशी पेस्ट म्हणता येईल आपल्याला। तर कैरीची छान अशी पेस्ट इथे मिळेल। तर मी इथे अशा प्रकारे सर्व गाळून घेणार आहे। आणि हे पहा, सर्व पन्ह जे आहे, मिश्रण जे आहे ते मी इथे गाळून घेतलेलं आहे। आणि खाली बघू शकता छान असं आपल्याला पन्ह इथे भेटलेलं आहे। आणि हे आता सर्व मी काढून घेते। हे पहा, मस्त असं पन्ह इथे आपलं तयार झालेलं आहे। आणि आता हे तुम्ही एका काचेच्या डब्यामध्ये, हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून तुम्ही फ्रीजमध्ये याला ठेवू शकता। तर इथे मी अशी ही काचेची बरणी घेतलेली आहे, त्यामध्ये मी आता हे सर्व मिश्रण कैरीचं पन्ह जे आहे ते स्टोअर करून ठेवणार आहे। आणि हे सर्व मिश्रण यामध्ये ओतून मी याला फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे, जेणेकरून आपलं कैरीचं पन्ह जे आहे ते खराब होणार नाही। आणि तुम्हाला जसं लागेल त्यानुसार तुम्ही ते वापरू शकता। तर आता आपण हे फ्रीजमध्ये ठेवून देऊयात आणि सुरुवातीला आपण बघूयात की
पन्ह जे आहे ते नक्की कसं तयार करायचं आहे ते. तर त्यासाठी मी इथे 2 ग्लास घेतलेले आहेत. त्यामध्ये एक 2 चमचे इतकं मी इथे कैरीचं पन्ह जे आहे, जे मिश्रण आहे आपलं, ते मी यामध्ये टाकणार आहे. त्याचबरोबर आईस क्यूब टाकलेले आहेत, बर्फाचे गोळे मी इथे टाकलेले आहेत आणि त्यानंतर यामध्ये टाकूयात पाणी. तुम्हाला जितकं हवं आहे त्यानुसार पाणी तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आणि नंतर याला मस्त असं मिक्स करून घेऊयात. आणि इथे मिक्स केल्यानंतर आपलं मस्त असं कैरीचं पन्ह इथे तयार झालेलं आहे. थंडगार असं कैरीचं पन्ह उन्हाळ्यासाठी अतिशय उत्तम असं हे तयार झालेलं आहे. तर कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा. ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. स्वस्त रहा, मस्त खा. धन्यवाद.